साष्ट पिंपळगाव येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेला धरून धरून पोरा पडलं तर डोक्याच्यावर पाणी येईल त्या पावसाला काही वाढत कमी कमी होते साध्या पाहतो मी काठडे घे आज झाकले ना ते उघडे पडते पाता पाणी म्हणजे सध्या स्थिर पाणी डांबरी पाणी वाढलं कशाला येत काही मी आलो जाताना मी गाडी पण पाडलं मी गेलो तिकडे कशाला मग ऑपोजिट मार्गे आलो मी कशाला पंचिंग करायला घेताच का पंचिंग खरंच जात लागलं मग काय पाणी दिसलं पाहिजे मस्त पाण्याकडनं करत पाहताना म्हणा किती गेलं घाट असते घाटापाशी पाणी तिथं किती पाणी होते पाणी आडत रे तिथं तिथून पाहतो किती होते हा शनी मंदिर पूर्ण पाण्यात आहे वर त्याकडं नसं पाणी गेलं का अजून घाटार 2006 एवढं चालतं का नाही चालय आम्हाला आपल्या घरात पाणी लोक म्हणते 2 लाख होतं 2,55,000 म्हणते रे का त्यावेळेस 5 लाख पाणी असेल 5 लाख पाणी मोबाईल नव्हते काही नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं माहिती नव्हती काही नव्हती एवढी काहीच माहिती नव्हतं काहीच नव्हतं होतं पण अंधू काय करता अंदाजीच माहिती नव्हतं नव्हते ना मला कोणाकडे नव्हतं 2007 ला मोबाईल आली त्याचे भाव कमी झाले काय कोणतं हा ते टायरला असं काही वेळा किती पूर आटकून काय झाला आता काय वर बसून पाणी उतरायला का खाली नाही वाढत आहे पाणी वाढत होय पहिलं पाणी होतं आपलं तेव्हा पहिलं मंदिर पाण्यात गेलं पूर्ण नाही बरं थोडं राहिलं होतं नाही का नव्हतं गेलं तर कळस राहिलं होतं त्यावेळेस फक्त मंदिरच्या पत्रात पाणी लागलो हा कळस राहिला होता फक्त उघडा खाली होतं तेव्हा आता याला तर कितकं एवढं कवा जायचं आता तेवढं पाणी आलं म्हणजे गावात समजा शिरलं बरंच मग हा आता सध्या आहे त्या मंदिरात बी पाणी गेलं ना तर इथं पाणी आपण तिथं बसलो ते पाहता आता लगेच पुन्हा बुज लावा उघडा लागलं पुन्हा पाणी असं जातं पुन्हा असं येते